भारत माता की के वाघ स्कूलमध्ये आहोत, संस्थेमध्ये आहोत. एवढा आवाज के वाघ संस्थेचा आवाज नागपूर पण गेला पाहिजे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आज के वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने आमच्या सर्व आमदारांचा आणि सरकारमध्ये काम करताना मंत्री म्हणून माझा सत्कार करण्याची योजना आमचे समीरजी वाघ यांनी मला बोलून दाखवली. आजच्या कार्यक्रमाकरता त्यांनी खूप आग्रहाने माझा वेळ मागून घेतला आणि मी त्यांना शब्द दिला होता की ज्या दिवशी मी नाशिकमध्ये पहिल्यांदा येईल त्या दिवशी नक्की मी आपल्या संस्थेमध्ये येईल. कारण मी या संस्थेमध्ये काकासाहेब असताना, या ठिकाणी बाळासाहेब असताना मी त्यांच्याशी पाऊण तास एक तास निवांत सामूहिक पद्धतीने काही काळ आम्ही बसलो आणि मग त्यांनी मला अर्धा तास 1 to 1 काही गोष्टी त्यांच्या जीवनातल्या, या संस्थेच्या, त्यांच्या मित्रत्वाच्या, त्यांच्या पारिवारिक आणि कसं शून्यातनं विश्व उभं केलं, शून्यातनं विश्व कसं उभं करावं लागतं यांचे त्यांच्या जीवनातले अनुभव त्यांनी मला शेअर केले. आणि त्यांनी मला 2 शब्द दिले होते की जेव्हा जेव्हा तुम्ही नाशिकमध्ये याल तेव्हा नक्की माझ्या संस्थेमध्ये येत राहा. एक शब्द त्यांनी असा मला मागितला होता. आणि दुसरं त्यांना मी मागितलं होतं, एक त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही नाशिकला याल तेव्हा तुम्ही संस्थेमध्ये येत राहा. आणि दुसरा शब्द त्यांनी मला दिला होता, तो शब्द समीरजी आपल्याला पूर्ण करायचा आहे, की तो होता की नागपूरमध्ये एक शिक्षण संस्था सुरू करण्याचा. आता माझा शब्द मी पूर्ण केला आहे. आता नागपूरला सिम्बॉसिस आहे, IIIT आहे, IIT आहे. आता उद्या माननीय अमितभाई येत आहे, तिथे अमितभाईच्या हस्ते नॅशनल फॉरेन्सिक इन्स्टिट्यूटचं भूमिपूजन आहे. आम्ही IIIT, IIT, एम्स, IIM सर्व आणलं नागपूरमध्ये. पण आता के वाघ संस्थेची त्या ठिकाणी आता लोक वाट बघतात आहे. परवा नरसी मुंजी आले, त्यामुळं एक शिक्षण संस्था उपराजधानीमध्ये, राज्याच्या उपराजधानीमध्ये आपली शिक्षण संस्था असावी अशी नितीन गडकरी साहेब, देवेंद्रजी, मी तिघही नागपूरचे असल्यामुळं आम्ही आपल्याला या ठिकाणी विनंती करण्याकरता, हा शब्द बाळासाहेबाचा होता, तो शब्द मी तुम्हाला आज सांगितला. खरं तर आज या शिक्षण संस्थेमध्ये माझ्यासोबत अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ आमदार राहुल अहिरजी, मान्य सीमाताई हिरेजी, दिलीपजी बनकर, नितीनजी पवार, किशोरजी दराडे, आमचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे समीरजी वाघ, मान्य अजिंक्यजी वाघ. आणि या शिक्षण संस्थेला खऱ्या अर्थाने एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिक्षण संस्थेचा प्रचार प्रसार प्रत्येक भाषणातनं, बोलण्यातनं, आणि इथे बघितलं असाल तुम्ही, आमच्यापेक्षा सर्वात जास्त वेळ आणि सर्वात जास्त मांडणी, म्हणजे माझंही बोलणं, सर्वांचीच मांडणी ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली असे आपल्याला या ठिकाणी भूषण कर्डिलेजी, सुनील बच्छावजी, लक्ष्मण सावजीजी, DK जगतापजी, अमृताताई पवारजी, मान्य मिर्जाताई, पप्पूजी माने, निखिलजी पवार,
माननीय प्रणवजी पवार, श्री यतीन कदम, विक्रांत चांदवळकरजी, उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर मी तुमची सर्वप्रथम क्षमा मागतो. मी वेळेवर 3:30ला येणार होतो, पण मी आज संपूर्ण विभाग, नाशिक विभागाच्या संपूर्ण 5 कलेक्टरेटच्या संपूर्ण तहसीलदारपर्यंत, मंडळ अधिकारी, तलाठ्यापर्यंत काय काय सुरू आहे आणि त्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे याकरता नंतर मग आमचं जे तुम्ही जे नोंदणी करता, मुद्रांक नोंदणी, रजिस्ट्री, त्यामध्ये 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन, म्हणजे आता एका जिल्ह्यातल्या देवळामध्ये जर जमीन घेतली तर चांदवळवरनं रजिस्ट्री करता येतं, चांदवळला जमीन घेतली तर नाशिकवरनं रजिस्ट्री करता येतं. 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन या योजनांनी अशा अनेक मुद्रांक शुल्क या विभागामध्ये जनतेची लूट थांबवण्याकरता, स्टॅम्प पेपरमध्ये असलेला काळा बाजार थांबवण्याकरता हा जो विभाग माझ्याकडे आहे स्टॅम्प, याचाही जनतेला त्रास होऊ नये, त्यामुळं सर्व तालुक्यातले मुद्रांक अधिकारी, नोंदणी अधिकारी यांचाही थोडा 1-1.5 तास त्यांचं आणि माझं ऐकून घेणं, त्यांनी त्यांचं सांगणं वगैरे, कायद्यात काय बदल करायचे आहेत, जुने कायदे कालबाह्य झाले आहेत, 21व्या शतकात काय कायदे बदलण्याची गरज आहे, कुठला कायदा बदलून जनतेला न्याय देऊ शकतो, कुठला कायदा आपण कालबाह्य झाला तो रद्द करू शकतो, असा सविस्तर चर्चा करताना आणि पुढे जमिनीची मोजणी, जे जमाबंदी असं एक कार्यालय आहे ज्यातनं तुमच्या प्रत्येक व्यक्तीचं प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व देण्याची योजना आम्ही करतो आहे. प्रत्येकाला स्वामित्व मिळालं पाहिजे, प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. शेती असो की घर असो की गाव असो, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीचं कार्ड, ती भावकी आहे, भावकीला वेगवेगळं करून दिलं पाहिजे. आपसी वाटणीपत्र असतील ते रजिस्टर करून दिले गेले पाहिजे. पोट हिस्से मोजून दिले पाहिजे. पोट हिस्से मोजताना 200 रुपये घेतले पाहिजे. भावकीचं जर आपसात वाटप होत असेल ते 500 रुपयात झालं पाहिजे. अशा अनेक गोष्टी ज्या आपण करतो आहे त्यामध्ये त्यात करता करता 5.5 तास निघून गेले आणि मला आठवलंच नाही की 4:30 केव्हा वाजले. नंतर एक 100-125 निवेदनं होते, जनता जी आली होती. मी कारण या कार्यक्रमापूर्वी एक जनसंवादही आयोजित केला होता. जनतेच्या काय महत्त्वाचे प्रश्न आहे जे आमचे तहसीलदार, कलेक्टर, एसडीएम, प्रांत, मुद्रांक अधिकारी, भूमी अभिलेख खातं आणि शेती महामंडळ हे जे खाते आहेत त्या सर्वांचा जॉईंट महसूल आहे. जवळपास 8-9 विभाग म्हणून एक महसूल तयार होतो. सर्व कलेक्टरेट हा शासनाचा फेस आहे. शासन बदललं हे कळतं केव्हा की जेव्हा जिल्हाधिकारी, पोलीस हे चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात. होम मिनिस्ट्री आणि रेव्हन्यू मिनिस्ट्री या दोनच मिनिस्ट्री अशा आहेत ज्यातनं जनतेला आपल्याला त्यांच्या कामातून आपल्याला जनतेच्या सरकार आलं की आपलं सरकार आल्याचा त्या ठिकाणी भाव देता येतो किंवा जनतेला विश्वास देता येतो. तर मला असं वाटतं की उशीर झाला आणि त्यामुळं मी एकही मिनिट थांबलो नाही तरी एवढा उशीर झाला. त्याबद्दल मी आपली सर्वांची, माननीय के वाघ शिक्षण संस्थेच्या सर्व मान्यवरांची आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागतो याकरता की सर्वांनी आपापले नियोजित कार्यक्रम केले असतात. सर्वांनाच आपला आपला वेळ महत्त्वाचा असतो आणि एक व्यक्तीमुळे मग सर्वांचाच वेळ वाया जातो. या ठिकाणी बसलेले माननीय आमदार आहेत, त्यांनी कुठं ना कुठं आपला वेळ दिला आहे, कुठं ना कुठं त्यांनी आपले कार्यक्रम नियोजित केले आहे. त्यामुळं थोडं सर्वांनी मला क्षमा करावी. खरं तर आपल्याला सर्वांकरता आदर आहे, भूषण आहे की ही जे रोपटं 1970ला लावण्यात आलं हे आता वटवृक्ष झालं आहे. जेव्हा भूषण करडीले आपल्या सर्वांना या संस्थेची संपूर्ण पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडत होते तेव्हा या संस्थेच्या एकंदरीत या 50-56 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीचा क्वालिटी पद्धतीचं शिक्षण आणि ज्या ज्या ब्रांचेस, जे एज्युकेशन फॅकल्टी या ठिकाणी तयार झाल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या फॅकल्टी या ठिकाणी तयार करण्यात आल्या ज्या मोदीजींच्या विकसित भारताला संकल्पेला साथ देणार आहेत. कारण मोदीजींनी 2047चा विकसित भारत मांडला आहे आणि विकसित भारताचा संकल्प करताना
तो संकल्प हा ज्या अनेक वेगवेगळ्या विषयातनं पूर्ण होणार आहे त्यातला महत्त्वाचा विषय शिक्षण आहे आणि शिक्षणातूनच आपला देश जगातला सर्वोत्तम देश होऊ शकतो आणि म्हणूनच के वाघ शिक्षण संस्था ही विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याकरता तयार झालेली एक चांगली संस्था आहे असं म्हणाला त्या ठिकाणी काही वेगळं नाही किंवा वेगळं ठरणार नाही. कारण के वाघ शिक्षण संस्थेची जी या महाराष्ट्रात देशामध्ये जगामध्ये जे विद्यार्थी इथून गेलेले आहेत ते नामांकित आहेत. जगामध्ये आपल्याला अनेक विद्यार्थ्याचा संदर्भ या ठिकाणी देता येईल. देशामधले ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी मोठ्या मोठ्या उच्च पदावर आहेत ते के शिक्षण संस्थेची जर यादी काढली एज्युकेशन संस्थेने कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना जगामध्ये देशामध्ये स्थान मिळवून दिलं तर शेवटी शिक्षण संस्था जर उत्कृष्ट असेल तरच विद्यादान हे योग्य होऊ शकतं आणि विद्यादानाचं काम ज्या शिक्षण संस्थेने केलं म्हणूनच त्या ठिकाणी माणसं मोठी झाले आणि माणसं मोठे झाले तर देश मोठा होतो. जोपर्यंत विकसित मानव संसाधन तयार होत नाही तोपर्यंत विकसित भारत पूर्ण होऊ शकत नाही आणि जगाला तर आता गरजच आहे भारताची. जग तर भारताकडे बघताय कारण विकसित भारत हा ज्या मानव संसाधनावर उभा होतो आहे ते मानव संसाधन जे आपल्याकडे आता KG ते PG पर्यंत आहे हे मानव संसाधनच संपूर्ण जगाला अपेक्षित आहे. आज खूप जास्त वेळ घेणार नाही पण नक्की सांगेल की पुढच्या 20 वर्षामध्ये संपूर्ण जग हे भारतमय असणार आहे. कारण जगातले जवळपास 70% देश हे 45+ झालेले आहे. म्हणजे जगातली जी क्षमता आहे जगामध्ये 70% देश म्हणजे 197 देशाच्या जगाच्या 197 देशाचा जग वर्ल्ड या विश्वामध्ये 197 देश आहे त्यातले 70% देश हे 45+ झाले. म्हणजे त्यांच्याकडे युवा मानव संसाधन नाही. उद्याचे डॉक्टर उद्याचे इंजिनियर उद्याच्या नर्स उद्याचे ड्रायव्हर उद्याचे क्लीनर्स हॉटेल मॅनेजमेंट जगातल्या ह्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या मानव संसाधन आहे ते जगाला देण्याची क्षमता ही भारतामध्येच आहे आणि जगाला सुद्धा भारताचीच मानव संसाधन पाहिजे. जगाला के वाघ शिक्षण संस्थेमध्ये एज्युकेटेड झालेल्या भगवान प्रभू रामचंद्राच्या भगवान श्रीकृष्णाच्या देशाचं संस्कारमय मानव संसाधन पाहिजे आहे. हे पाकिस्तानचं बांगलादेशचं मानव संसाधन कोणी घ्यायला तयार नाही आहे. त्यांना कोणी पासपोर्टही द्यायला तयार नाही आहे. त्यांना कोणी ऑक्युपाय करायला तयार नाही आहे. जगाला मानव संसाधन पाहिजे आहे पण ते भारतातच पाहिजे कारण आपल्या भारताचं मानव संसाधन हे संस्कारमय आहे. संस्कृती विरासत आपल्या भारताच्या मानव संसाधनामध्ये आहे. आपल्या भारताचा KG ते PGचा मुलगा हा भगवान प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत तुकाराम महाराज संत गाडगे बाबा या विचारांनी संस्कारमय झाला आहे आणि त्यातल्या त्यात अत्यंत विद्या विभूषित आहे. आईच्या पोटातनं बाहेर आलेलं बाळ स्वतः इतकं कॉम्प्युटर घेऊन आलेलं आहे जे आत्ताचा जन्म झालेलं बाळ हे 10 पट आपल्यापेक्षा ॲडव्हान्स आहे. आपला जेव्हा जन्म झाला होता तेव्हा आपण जेव्हा 12वीत होतो त्या काळात आपल्याला जे समजायचं नाही ते KG1च्या पोराला समजत आहे. म्हणजे इतका ॲडव्हान्स मानव संसाधन तो गरिबाचा मुलगा असो की श्रीमंताचा मुलगा असो पण हे मानव संसाधन ॲडव्हान्स आहे प्रचंड हुशार आहे आणि ह्या मानव संसाधनाला उच्च विद्या विभूषित मानव संसाधन तयार करण्याकरता के वाघ सारखी संस्था हे 56 वर्षापासून काम करत आहे. ज्या पद्धतीची रचना या ठिकाणी कर्डिलेजी आपण दाखवली मला या संस्थेने कुठे कुठे आपला त्या ठिकाणी व्याप वाढवला म्हणजे व्याप वाढवण्यापेक्षा कुठे कुठे या संस्थेने आपला हे मानव संसाधन देण्याकरता ज्या पद्धतीच्या शाखा ज्या पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी एस्टॅब्लिश केले हे कोर्सेस इतके महत्त्वाचे आहे की आपल्या देशाला संपूर्ण ताकद देणारे कोर्सेस या ठिकाणी आपल्या के वाघ शिक्षण संस्थेमध्ये आहे. आणि असा कुठलाही त्या ठिकाणी आतापर्यंतच्या मी जेव्हा थोडा गुगलवर बघितला आपल्या शिक्षण संस्थेचा
आतापर्यंतही या संस्थेच्या कुठल्याही आतापर्यंतच्या काळामध्ये 56 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेक संस्था बघितल्या. त्या संस्था पैसे कमवण्याकरता काम करतात, त्या संस्था स्वतःला मोठं करण्याकरता काम करतात. काही कुणावर काही मी आक्षेप घेणार नाही. काही संस्था राजकारणातून आर्थिक सुबत्ता तयार करण्याकरता तयार होतात. काही संस्था या वेगवेगळ्या पद्धतीने चालतात. काही संस्था राजकारणाचे अड्डे बनतात. पण के वाघ शिक्षण संस्था 56 वर्षामध्ये कुठलाही इतकासा डाग या संस्थेच्या व्यवस्थापनावर किंवा या संस्थेच्या कुठल्याही व्यवहारावर आतापर्यंत एका पालकाने नाही. आतापर्यंत मी बघितले 4-5 कॉलम वाचले. कधी पालकाची कुठली तक्रार नाही, कधी विद्यार्थ्याची तक्रार नाही, कधी या संस्थेवर कोणी आरोप केला नाही, कधी संस्थेच्या व्यवस्थेवर, कधी संस्थेच्या एज्युकेशन क्वालिटीवर. मिनिट टू मिनिट या एज्युकेशन संस्थेचा संस्कार हे या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे. मिनिट टू मिनिट प्रशिक्षण या ठिकाणी घेऊन या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी जगामध्ये मान्यवर झाले आहेत. महाराष्ट्र देशामध्ये त्यांनी नाव कमवलं आहे. खरं हीच आपल्याला पुढे न्यायचं आहे. के वाघ शिक्षण संस्थेचा आपण जो सत्कार स्वीकारला आपण सर्वांनी, हा सत्कार या संस्थेला अधिक मजबूत करून पुढच्या काळामध्ये, कारण मला माहिती आहे की के वाघ शिक्षण संस्थेला आमची काहीच गरज नाही आहे. ना राहुल अहिरेची आहे, ना माझी आहे, ना सीमाताईची आहे. ती इतकी स्वयंपूर्ण आहे के वाघ शिक्षण संस्था की त्यांना आपण काही देऊ असं नाहीच आहे. त्यांचं काही अडणारच नाही आहे. ती स्वयंपूर्ण आहे, ती आर्थिक स्वयंपूर्ण आहे. पण या संस्थेला खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या सर्व लोकांचं सहकार्य लाभलं, सहवास लाभला, तर तो कॉन्फिडन्स जो या ठिकाणी तयार होतो, तो कॉन्फिडन्सच या ठिकाणी पुढच्या काळात समीर वाघ साहेबांना ही संस्था पुढे नेण्याकरता महत्वाचा असणार आहे. ते काही मागणार नाही, मला माहिती आहे, त्यांना काही गरजही नाही आहे. पण आपण सर्वांनी येणे हाच या संस्थेचा खऱ्या अर्थाने एक प्रचंड या ठिकाणी मजबूती देणारा दिवस असतो. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं होतं की आज नक्की या ठिकाणी मी आपल्याकडे नक्की या ठिकाणी येईल. खरं तर माननीय नवनियुक्त आमदारांचं या ठिकाणी स्वागत झालं. आपण काही नवनियुक्त नाहीत आहोत, अनेक वर्ष विधिमंडळात सर्वच आहोत. त्यामुळं सत्कार कशा करता होता आपला सर्वांचा, की या सत्कारामध्ये अपेक्षा आहे की चांगली शिक्षण पॉलिसी असावी. कारण मोदीजींनी, देशाच्या केंद्र सरकारने, मोदीजींनी नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या व्यवस्थेने चांगलं काम करावं, सरकारी व्यवस्थेने. कारण एज्युकेशन जी पॉलिसी आली आहे, एज्युकेशन पॉलिसी ही पुढच्या काळामध्ये किती महत्त्वाची आहे की आता या देशातले डॉक्टर, इंजिनियर्स, महाराष्ट्रातला जर डॉक्टर इंजिनियर असेल तो मराठीमध्ये डॉक्टर होऊ शकतो, मराठीमध्ये इंजिनियर होऊ शकतो, मराठीमध्ये वकील होऊ शकतो. खऱ्या अर्थाने ज्या ज्या मातृभाषेमध्ये, ज्या ज्या राज्यामध्ये जे जे स्थान पाहिजे असेल, जी जी मातृभाषा अवलंबाची असेल, त्या मातृभाषेने त्या त्या व्यक्तीला उच्च शिक्षण घेता येतं. इंग्रजी तर घेता येईल, इंग्रजीसोबतही आपल्या मातृभाषेला पुढाकार देण्याचं काम नवीन एज्युकेशन पॉलिसीने केलं आहे. आणि एवढंच नाही तर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मोदीजींनी संपूर्ण शिक्षण संस्थाला देशातल्या सर्व भाषेमध्ये कोणालाही कोणतं पुस्तक वाचता येईल, देशातल्या कुठल्याही भाषेमध्ये कोणत्याही भाषेचं ट्रान्सलेशन याच्या माध्यमातून करता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी उभी केली आहे. त्यामुळे आता के वाघ शिक्षण संस्थेने ज्या पद्धतीचं काम उभारलेलं आहे किंवा आज सुरू आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जाण्याची गरज आहे. निश्चितपणे पुढचा काळ याच्यावर येणार आहे. आणि मला माहिती आहे की के वाघ शिक्षण संस्थेने तसा प्लॅन तयार केला असेल, तसं मॅनेजमेंट तयार केलं असेल, मॅनेजमेंटमध्ये काही निर्णय केले असेल. पण पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी नवीन एज्युकेशन पॉलिसीसोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांना प्रचंड ताकदीने हे जे खूप हुशार मानव संसाधन आहे याला टॅकल करण्याची गरज आहे. या ठिकाणी के वाघ एज्युकेशन संस्थेने ज्या पद्धतीचं वटवृक्ष तयार केलं, शेवटी आता हा काळ आला आहे, पहिल्यासारखा काळ नव्हता. आता काळ असा आला की एक एक शिक्षण संस्था सांभाळताना प्रचंड ताणतणाव संस्थेवर तयार झालेले आहेत. पहिला काळ असा होता की
नावाजलेली संस्था असली की काही लोक पाहिजे नाही. पण आता ऑप्शन्स खूप झाले आहेत लोकांजवळ. आता इतके ऑप्शन्स आहे की हे नाही तर ते नाही तर ते नाही तर ते लोक ऑप्शन बघत असतात. आणि थोडंसंही संस्थेमध्ये कमी जास्त झालं की संस्था ही जेवढा प्रतिष्ठा कमवली आहे तेवढी प्रतिष्ठा एका मिनिटातच संपून जाऊ शकतं. पण मला माहिती आहे की ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट तुम्ही करताय, आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रात तुम्ही नाव कमवला, या उत्तर महाराष्ट्रामध्ये या महत्त्वाच्या भूमीमध्ये नाव कमवलेलं आहे, या भूमीतलं नाव पुढच्या काळात अजून पुढे जाईल इतका विश्वास नक्की मला आहे. कारण समीर भाऊ आणि सर्व टीम जी या ठिकाणी बसलेली आहे त्या टीमनी पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना सांभाळायचं आहे. तर मी एकच सांगेल या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांना, या ठिकाणी अजिंक्य भवन सर्वांना, की आपण अजून पुढे जाण्याची गरज आहे. अजून या संस्थेचा संकल्प आणि स्वप्न पूर्ण झालं नाहीये. आपल्या संस्थेने जो काही संकल्प केला असेल भैया, तो संकल्प पुढे नेण्याकरता राज्य सरकार म्हणून, कारण ज्या पद्धतीने मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला तसाच महाराष्ट्रातल्या लोकनेते देवेंद्र फडणवीसांनी, आमच्या मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला त्यांनी एज्युकेशन जोडलेलं आहे, हायर एज्युकेशन जोडलं, टेक्निकल एज्युकेशन जोडलं आहे, स्किल डेव्हलपमेंट जोडलेलं आहे, IT जोडला आहे, IIIT जोडलेला आहे. माझी विनंती आपल्याला आहे या ठिकाणी समीरजी, की आपण आता 21व्या शतकातला पुढचा काळ बघून 2047चा आत्तापासून 2047चा विचार करून अजून आपल्या संस्थेला ज्या ज्या पद्धतीने डेव्हलप करायचा आहे, नुसता आता नाशिकपुरता, मुंबईपुरता, नागपूरपुरता विचार करू नका. KK वाघ शिक्षण संस्था ही संपूर्ण मजबूत जाळं घेऊन या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात समोर आली पाहिजे. म्हणजे उद्या आमचे प्रधानमंत्री जेव्हा शिक्षण संस्थेला सर्च करतात ना, कुठल्या शिक्षण संस्था उत्कृष्ट आहेत, आणि मग आमचे प्रधानमंत्री स्वतः फोन करतात की मला 2-3 संस्थेचा अनुभव आहे की ज्या संस्थांनी विद्यादानाचं काम अत्यंत चांगलं केलं आहे, त्या संस्थेला आमचे प्रधानमंत्री स्वतः फोन करतात. मी देवेंद्रजींनाही विनंती करणार आहे की पुढच्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये आपण आपल्या संस्थेमध्ये नक्की भेट द्या. त्यांना मी नक्की सांगेल की तुमच्याकडे गेलं पाहिजे, कारण तुम्ही किती मोठं या ठिकाणी काम उभं केलं आहे मी त्यांनाही सांगणार आहे आणि साहित्यापूर्वी सांगितलं आहे. आणि त्यांनी ते काही इथून दूर नाही आहे. KK वाघ शिक्षण संस्थेपासून त्यांना काही माहिती नाही असं नाही आहे. पण पुढचा काळ जो आहे तो या ठिकाणी एज्युकेशनला मजबूत करणारा काळ आहे. पुढचा काळ सरकारने संस्थेच्या मागे मजबूतपणे उभं राहण्याचा काळ आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही पुढच्या काळामध्ये जे काही आता भूमिका घ्याल, एज्युकेशनच्या संदर्भाने ज्या काही भूमिका घ्याल, त्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी राहील. खरं तर खूप वेळ झाला आहे. मी एकच सांगेल अजिंक्यजी आणि समीरजी आणि आपल्या शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बसले असतील त्या सर्वांना की IT, IIIT, एम्स, IIM ज्या पद्धतीने या संस्था आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, स्किल डेव्हलपमेंट्स आहे, रोजगार निर्मितीवर भर देणारे एज्युकेशन्स आहे, तुमच्याकडे भरपूर आहे. पण अजून या ठिकाणी जास्तीचं करण्याचा प्रयत्न करा. आणि सरकार म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, हे सत्काराला बोलणं म्हणून नाही, मी खूप त्या ठिकाणी बाळासाहेबांपासून खूप त्या ठिकाणी मी चर्चा केली आहे. तर मी आपल्याला एवढंच वचन देतो की मंत्रालयाच्या 7 मजल्यावर जे काही या संस्थेला पाठबळ लागेल 7 मजल्याच्या मंत्रालयातून, त्या मजल्यातून तुम्ही कधी वापस जाणार नाही, कधी त्या ठिकाणी तुमचं काही थांबणार नाही. कारण पवारांपासून तर या ठिकाणी सर्वच, म्हणजे राहुल आहे, सीमाताई आहे, मी आहे, बनकर आहेत, सर्वजण आम्ही या ठिकाणी एका मंचावर खरं तर का बसलेलो आहोत की आता महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा आहे. आणि त्यामुळं आम्ही सर्व लोक, तुम्ही जास्तीत जास्त जेवढा फॅकल्टीमध्ये जायचा विचार करा तेवढा करा. इतका विचार करा की 2047चा भारत कसा असणार आहे,
त्यावर के एज्युकेशन संस्था आणि 2047चा भारत असा जोडा, आणि 2047 आणि के शिक्षण संस्था असा एक विचार त्या आपण डोक्यात ठेवा. त्या दृष्टीनं एक्सपर्ट टीम, एक 5-7 लोकांचा एक्सपर्ट फोरम तुम्ही त्या ठिकाणी देशातला त्या ठिकाणी काही दिवसाकरता आपल्या कसं असलं पाहिजे एज्युकेशन शिक्षण संस्था आपल्याला लागणार आहे त्या दृष्टीचा विचार करा. आणि आता एवढे एक्सपर्ट्स आहे, एवढे एक्सपर्टी झाले आहेत की जगामध्ये आहे, देशामध्ये आहे. तुम्हाला AI सांगतं की 2047 कसं असणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण या शिक्षण संस्थेला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. मंत्रालय, सरकार, मुख्यमंत्री आम्ही सर्व सोबत आहे. माननीय प्रधानमंत्री, केंद्र सरकार आपल्यासोबत आहे. एज्युकेशन केंद्रीय मंत्र्यापासून तर राज्यापर्यंत सर्व आपल्यासोबत आहे. मी निश्चित आपल्याला एवढंच वचन देतो, आम्ही सर्व आमदार या ठिकाणी बसलेलो आहोत, कारण आम्हा सर्वांना म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार, आमचं सरकार आणण्याकरता आपल्या के वाघ शिक्षण संस्थेचा मोठा हातभार आहे हेही आम्हाला माहिती आहे. कारण कधी कधी काही हात अदृश्य असतात, त्यांना सांगायची गरज नसतं. कारण देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार आणण्याकरता, विकसित महाराष्ट्राचं सरकार आणण्याकरता जो संकल्प आम्ही केला होता त्या संकल्पाला तुमचे विचार जुळले आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी साथ दिली. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार असं सरकार आहे जे पारदर्शी आहे आणि गतिमानी आहे. आणि गतिमान पारदर्शी सरकारचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर या संस्थेमध्ये सुद्धा गतिमानता आहे, पारदर्शीपणा आहे. आणि अशा संस्थेला कुठेही मागत हे सरकार ठेवणार नाही याची काळजी पूर्णपणे राज्याचा एक मंत्री जबाबदार मंत्री म्हणून घेईलच, पार्टीचा अध्यक्ष म्हणून घेईलच, पण माननीय मुख्यमंत्र्यांना मी नक्की सांगेल की आपल्या संस्थेला त्या ठिकाणी पुढे नेण्याकरता, कारण या संस्थेला पुढे नेणं ही काळाची गरज आहे. या संस्थेला पुढे नेणं ही काळाची गरज आहे. कारण विकसित भारत या संस्थेमध्ये दडलेला आहे, विकसित महाराष्ट्र या संस्थेमध्ये दडलेला आहे. आणि म्हणून या संस्थेला सर्वांनी समोर नेण्याची गरज आहे. कृपया संस्थेमध्ये कोणतेही राजकारण कोणी करू नका, अशा संस्थेत राजकारण कोणी आणू नका. अशी संस्था ही खऱ्या अर्थाने पुढच्या भारताचं भविष्य आहे. आणि म्हणून आम्हा सर्वांच्या सत्कारामागे एकच भावना आहे की जी समीरजींनी मला बोलून दाखवली होती, आम्हा सर्वांना आपण बोलवलं, हे पार्टी म्हणून बोलवलं नाही त्यांनी. आपल्या सर्वांना, मी भाजपचा अध्यक्ष आहे, नितीन तिकडं वेगळ्या पक्षाचा आहे, तिकडं आपले पवार साहेब वेगळ्या पक्षाचे आहे, दराडे साहेब वेगळ्या विचाराचे आहेत. तसं असं नाही आहे. आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की मला जेव्हा बोलले ते की मी सर्वांना, मला विचारले त्यांनी, मी सर्व लोकांना, लोकप्रतिनिधीला बोलवतो आहे. म्हणजे बिलकुल बोलवा पाहिजे. मी भुजबळ साहेबाला बोलवा, सर्वांना बोलवा. मी सांगितलं सर्व लोकांना बोलवा, कारण या संस्थेला हे विकसित भारताकरता असलेली संस्था ही काही, जरी एक यांना एक डायरेक्टर द्यावे लागतात, संस्थेला अध्यक्ष द्यावा लागतो, म्हणून त्या ठिकाणी समीरजी आहे. अध्यक्ष लागतो, चालक लागतो, त्याला चालवा लागतं. पण ही असेट आहे देशाचं, हे महाराष्ट्राचं असेट आहे. आणि हे असेट कायम ठेवणे, या असेटला मजबूत करणे आमची सर्वांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडू. मी एवढंच सांगेल राज्याचा महसूल मंत्री म्हणून की आपण जे काही प्रस्ताव शासनाकडे आणण्याचा मी तुम्हाला विनंती करतोय. तुमचा प्रस्ताव काही नाही माझ्याकडे, पण तुम्हाला काही वाटतं की सरकारने आम्हाला ही मदत केली पाहिजे, आम्ही हे करू शकतो. मोदीजींचा विकसित भारताला हे साथ देऊ शकतो आम्ही, देवेंद्रजीच्या सरकारला साथ देऊ शकतो. जे जे काही तुमच्या मनात काही, कारण शेवटी इतका मोठा प्रस्ताव आपल्याजवळ आहे, तर काही नवीन विचार आहेत. आमच्यापेक्षा जास्त विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आम्ही तर दिवसभर काम करतो, पण काही विचारवंत असे असतात, त्यांच्याकडे वेगळे विचार असतात. इथे बसलेल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे विचार आहेत. प्रत्येकाला परमेश्वराने वेगवेगळं त्या ठिकाणी बुद्धिमत्ता दिली आहे. सर्वांची वेगवेगळी बुद्धिमत्ता आहे. प्रत्येकाला एक परमेश्वराने वेगळं घडवलं आहे. असा कोणी व्यक्ती या ठिकाणी नाही ज्याला वेगळे विचार नाही, वेगळी बुद्धी नाही आहे. आणि प्रत्येकाला परमेश्वराने वेगळं घडवलेलं असल्यामुळं प्रत्येकाला वेगळं ज्ञान आहे. आणि त्यामुळे अशा सर्व ज्ञानाचा विचार करून आपण या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि मी जे आज आलो आहे सत्कारानिमित्त एवढंच सांगतो की नागपूरला लवकर शिक्षण संस्था सुरू करा. तिथे लागणारं मानव संसाधन तर मी त्या ठिकाणी म्हणणार नाही, कारण तुमच्या शिक्षण संस्थेच्या अपॉइंटमेंटमध्ये मी कधी बोलणार नाही. कारण तिथे बोललं का वाया गेलं, कारण ते मेरिटवर असलं पाहिजे. जोपर्यंत
प्राध्यापक असतील किंवा तिथले शिक्षक असतील, टीचर्स असतील, हे मेरिटवर आपण घेणार नाही तोपर्यंत शिक्षण संस्था ही उच्चस्तरीय विद्यार्थी घडू शकणार नाही. आणि त्यामुळं तिथे मेरिटवर जा. पण जर नागपुरात तुम्हाला काही संस्था उघडण्याकरता ज्या ज्या बाबीची गरज लागेल, जागा लागेल, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, जी जी काही मदत लागेल ती निश्चितपणे आम्ही केल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. आपण निश्चितपणे आमचा या ठिकाणी मान राखावा अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. आपला सत्कार आम्ही लक्षात ठेवू आणि या सत्काराचं जे काही कर्ज आमच्यावर आहे ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. संस्थेविषयी आपण जी आपुलकी